गुड मॉर्निंग. अरे किती क्यूट स्माइल येतंय. इशिका बघा सायकलमध्ये आज मस्त बसले. तिला आवडली ही सायकल जाम एकदम. हो ना इशिका, तुला बसता पण येतं ना. शिवाने तिला फिरव का जरा, गोल 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 सायकल इशूचं जरा फिरवून दाखव कशी इशिकाला मज्जा वाटते. अरे मागे घ्या मागे घ्या मागे घ्या. जा 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 जा. अरे कृष्णा, इशिकाला किती छान वाटते है ना सायकलमध्ये. मस्त वाटते. तुला कोणी गिफ्ट केले सायकल? मामा. मामा बोला, मामा मामा बोला मामा. तर मंडळी, मावशीच्या जावळ काढून आम्ही घरी आलेलो आहोत. काल घरी आलो आणि येताना इशिकाला ही जी घेतलेली सायकल आहे ना ती पण घेऊन आलो. इशिकाला खूप आवडली आणि ती आता ना माझं पण टेन्शन केलं की इशिका खालचं खायची, त्यामुळे तिला इन्फेक्शन व्हायचं आणि इन्फेक्शनमुळे मग तिला डिसेंट्री जुलाब हे त्रास होत होते. त्यामुळे माझं आता टेन्शन गेलेलं आहे. आणि इशू स्वतः पण चालवते. इशू जरा थोडं स्वतः चालून दाखव तुझी सायकल चालवून दाखव. चला 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 चालून दाखव ना. येते का काय? अय्यो, तर बघा चालवते, थोडंसं फिरते. छान वाटते तुला. तर इशिकाची एक बट काढली आम्ही आणि टक्कल करायचं राहिला इशिकाचा. पण आई म्हणते नको, खूपच विचित्र दिसेल, कारण तिची तब्येत अक्षरशः खूप बारीक झाली आणि टक्कल केलं का अजूनच खराब दिसेल. म्हणून ना इशूला बघा आम्ही अशाच पद्धतीने ठेवलेलं आहे. हो लेवले, नको 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 टक्कल नको तुझा. मग काय करायचं? चमनगोटा टक्कल नको, चमनगोटा करू. बरं नाही, चमनगोटा पण नाही. कशी रडते बघा. तिला घ्यावं असं वाटतंय. म्हणजे ऍक्च्युली आमच्या घरात आणखी एक फेमस डिश दाखवते. अरे काय, तर ही आहे आमच्या घरातली फेमस रेसिपी जी की आईनं केलेली आहे. आईच्या हातचं पिठलं ना खूप छान लागतं आणि आज सकाळी बनवले, नाहीतर एरवी ना आम्ही संध्याकाळीच पिठलं बनवतो. खूप मस्त झाले बघा. बघूनच किती गावच्या चुलीवर बनवलेलं, तव्यामध्ये बनवलेलं हे पिठलं खूप छान लागते. तुम्हाला मी त्याची टेस्ट पण दाखवते कसं आहे. त्याच्यासोबत इकडे आमरस पण बनवला आहे मी. आणि इकडे अजून एक तुम्हाला दाखवते की काल आमच्या शनिवारचा बाजार झालेला आहे आमच्या गावचा, त्यामुळे त्या बाजारामध्ये जास्त फेमस असणारी जिलेबी आणि आमच्या गावाला असणारं फेमस शेवचिवडा, ह्या दोन गोष्टी आमच्याकडे खूप फेमस आहेत. शिवाय त्याच्यासोबत भजीसुद्धा फेमस असतात. पण भजी आणलेली नाही, कारण आता ना गरमीचे दिवस आहेत आणि भजी पण जास्त कोण खात नाही आहेत. बाकीच्या लोकांना सर्दी वगैरे झाली तर आम्हीच वडिलांना सांगितलेलं की भजी वगैरे काय आणू नका. तर मग हे फक्त जिलेबी आणि हे शेवचिवडा हे खूप फेमस आहे आमच्या बाजारामध्ये. तर चला, गप्पा मारण्याच्या नादात आमच्या मंडळींचं मागच्या अर्ध जेवण झालंय. मी अजून गप्पाच मारते, तर मी पण जेवण करून घेते, नाही तर हे सगळं संपवून टाकतील. त्यामुळे पटापट खाऊन घेते बघा. आता इशानाया रस घेते, तिला रस चपाती खूप आवडते आणि शिवण्याला पण रस चपाती आवडते ना शिवण्या. पण तू काय घेतलंय? रस चपाती नाही घेतली तू, भाजी काय पिठलं घेतलंय, पिठलं आणि त्याच्यात चपाती टाकून खाते. आणि इशू माझ्या मांडीवर आहे बघा. जेवताना सुद्धा ह्या पिल्लांची काही पाठ सुटत नाही आमच्या. तर बघा हे पिठलं मस्त गरमागरम छान खातो. नाहीतर अशी पण आपल्या महाराष्ट्राची डिश फेमसच आहे, झुणका भाकरी. झुणका गडावर वगैरे केलं मस्त वाटतो का. ही हिरवं छान मस्त दिसणार पिठलं. त्याच्यासोबत ही चुलीवर केलेली बाजरीची भाकरी, मस्त कॉम्बिनेशन आहे. तर सकाळचं आमचं जेवण ना माहेरी म्हटलं तर 9च्या आत म्हणजे 8:30च्या आसपास आमचं जेवण असतं आणि सर्वांना लवकर जेवायला लागतं. तर आईने आज स्पेशल आमच्यासाठी पिठलं भाकरी बनवलं होतं आणि मला आईच्या हातचं पिठलं जाम आवडतं, आम्हा सर्वांना आवडतं. तर खाल्ल्यानंतर असं वाटत होतं की बापरे किती छान, किती दिवसानंतर मी पिठलं खाते. आता मुंबईला मी माझ्या हाती भरपूर पिठलं करते, पण ना कधीच अशी त्याची टेस्ट लागत नाही. काय माहिती, आईच्या हाताला एक वेगळी चव आहे पिठल्यासाठी. आणि आम्ही मस्त जेवण केलं, कारण आज आम्हाला करायचे आहे सांडगे. उन्हाळ्याचे दिवस खूप कडक आहेत आणि जसं की सगळीकडे उन्हाळ्याची कामं चालू असतात, तसेच आमच्याकडे सुद्धा आज आम्ही उन्हाळ्याचं काम घातलेलं आहे. ज्वारीच्या भातोड्या कशा करायच्या, त्याचं प्रमाण कसं घ्यायचं, हा व्हिडिओ तुमच्यासोबत ऑलरेडी मी शेअर केलेला आहे आणि भरपूर जणांनी तो व्हिडिओ पाहिलेला सुद्धा आहे. तर आज आम्ही करणार आहोत तांदळाच्या पिठाचे सांडगे ना, सांडगे, पापड नाही, सांडगे करणार आहोत. तर ते सांडगे कसे करणार आहोत, त्याचं प्रमाण कसं आहे, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर हे जे तांदूळ आहेत ना, तरी बघा स्मिता नीट करते. तर हे 2 किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि 3 दिवस भिजवलेले आहेत. 3 दिवस भिजवल्यानंतर त्याला परत आम्ही थोड्या वेळासाठी साधारणतः 2 ते 3 तास त्याला फॅन खाली 2 ते 3 तास परत सुकवलेलं आहेत. आणि ज्या दिवशी सुकवलं ना त्या दिवशीच आम्हाला हे सांडगे करायचे होते, पण आम्ही परत मावशीकडे गेल्यामुळे ते राहिलेले आहेत तसे. तर चांगले सुकलेत बघा हे तांदूळ. आता स्मिता नीट करते, ह्याच्यामध्ये काही खडा वगैरे राहू नये. तर हे 2 किलो तांदळासाठी आईनं तिकडे पाणी ठेवलेलं आहे चुलीवरती. तर ते किती ठेवलेलं आहे ते पण दाखवते. हां
तर चला आता चुलीवरती आईने पाणी ठेवलंय, तर पाणी किती ठेवलंय चला दाखवते बघा. हे आज्या नाती सांडगं करणार आहेत. इशूला तू पण सांडगं घालायला मदत करणार आहे, कारण खायचं आहे ना, खायचं म्हटलं करायला नको का? सगळंच खाते नकट्या नाकाच काल्या बियाणं नकट्या नाकाचे आहे, खरंच नकट्या नाकाचे आहे बघा. आमच्या आईला नाक किती, हे इशूला गोंडूला नाक किती बघा. नकट्या नाकाच काळं बियाणं झालं. नकट्या नाकाचे काळं झाले म्हणते आई. तर आईने इकडे पाणी ठेवले चुलीवरती, आणि ह्याला आदान बोलतात आपल्याकडे, गावच्या भाषेमध्ये आदान बोलतात. तर हा मोठा टोप ठेवलाय, आणि या टोपामध्ये तिने 6 लिटर पाणी घेतलेलं आहे. हे बघा, हा याच्यामध्ये थोडस तेल पण घातलंय की नाही, आणि जाळ लावलाय मस्त असा, म्हणजे लवकरात लवकर उकळी आली की याच्यामध्ये जे आपण तांदूळ बाहेर बघितले हा ते झाकून ठेवायचं. तर आई किती वेळ लागेल ग हे पाण्याला उकळी यायला? उकळी लागली अर्धा तास. अर्ध्या तासात उकळी येईल. उकळी आल्यानंतर मग ह्याच्यामध्ये ते तांदळाचं पीठ वैरायचं. हा, तर इकडे स्मिताचं काम चालू बघा, तांदूळ नीट करायचं. तर मला मदत करावी लागणारच आहे, कारण व्हिडिओ जरी बनवायचं म्हटलं तरी हे लोक मला काही बसून नाही देणार, बसून देणार नाहीत कोण. त्यामुळे आपल्याला मला व्हिडिओ बघत बघत हे थोडं मदत करू लागणार आहे यांना. तर ह्या तांदळाचं तर स्मिता मिक्सरला बारीक करणार हो की नाही. स्मिता काय म्हणते माहिती का मला? स्मिता म्हणते की तू व्हिडिओ बनवणार आहे, पण ते परत सांडगे खाणारच आहे ना, मग म्हणते की तू पण करू लागायचंय मला. जावा, गो गो गो, बाय 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 शनया. तर आता जाऊ द्या, मी पण मदत करते, नाही तर परत मला सांडगे मिळायचे नाहीत बाबा. चला, व्हिडिओ बनवत करावं लागतं, काय करायचं. आपली माणसं सुद्धा कधी कधी आपली परीक्षा घेतात, त्यामुळे कुणावर डिपेंड नाही राहायचं. चला, आमचा आर्विक खूप खुश झालाय, पण आर्विकला मी नाही दाखवू शकत. बाहेर असं मग काय झालं, आई एक वेळ बसू दे, भाऊजाई सुद्धा एक वेळ बसू देईल, पण बहीण नाही बसू देणार. बहीण इसळच करते, ईर्ष्याच करते, त्यामुळे बाबा काही खरं नाही. आता ही जरा सासरी केलं, मला 2 दिवस खूप लागले. बहिणी बरोबर खाशील कारण बहिणी बरोबर हिस्सा असतो ना म्हणून. आणि आई असं पण ना, तिच्यापेक्षा माझ्याकडे मला जास्त देते बरं सगळ्या गोष्टी. मी जायला सांगते, मला काही नको, तिला द्यायचं माझ्या शेतून तिला द्यायचं. मी असं केलं तरी सुद्धा त्याचा चुरा होतो बघा. भरपूर बारीक तांदूळ आहे, मिक्सरला मस्त प्रकारे ग्राइंड करायचं. मिक्सरपेक्षा चक्कीवरती छान होतं, पण आता कसं आहे की आपल्याला एवढ्या धान्यासाठी, एवढ्या तांदळासाठी कुठे चक्कीवर जाणार आपण, हे घरीच करणार. सो आमच्या मॅडमनी काम केलेलं आहे, पीठ दळून ठेवलंय मिक्सरवरती. बघूयात आपण. चला, वाव मस्त वाटते ग पीठ, काय भारी निघाले कसे मग. पिठाचे हे दाखव ना मला, टेक्स्चर दाखव ना कसं आहे ते. रवा एकदम रवाळ ना, बारीक ती रवा असतो त्याच्यापेक्षा पण बारीक आहे. मस्त झाले बघा. एवढेच राहिले, आमच्या स्मितानं काम केलं बघा. आणि हे सगळं आमच्या स्मिताचं नॉलेज आहे पापडसाठी. बिघडलं तरी तिचं, चांगलं झालं तरी तिचं, है ना. मी सगळं घेऊन जाणार. माझं मला मी सगळं घेऊन जाणार. तू सगळं घेऊन जाणार आहे. अक्षरशः मला झोप आले खरं, पण आता ही प्रोसेस झाल्याशिवाय आपण झोपायचं नाही. नाहीतर मग ते काही लोक काय करतात माहिती का, तुझा हिस्सा नाहीये म्हणून मला काही देणार नाही. त्या आपण शेजारी जरी बसलं 10 मधलं 5 तरी मिळेल, पण काहीच नाही केलं ना तर मग आपल्याला काहीच मिळत नाही. त्यामुळे शेजारी तर अक्षरशः बसून राहायचं बघा. आपल्याला थोडं तरी सांडगे मिळतीलच की शेजारी बसल्यावर तरी. हे बघा, काय काम करू नये तर न करू. नंतर स्मिता म्हणते की मी सगळं घेऊन जाणार आहे. चुलीचं पाणी पूर्ण तापलेलं आहे. आता हा टोप आई खाली घेते आणि त्याच्यामध्ये हे जे मिक्सरला बारीक केलेलं जे तांदळाचं पीठ आहे ना, ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. पण पहिल्यांदा हे पीठ जर असंच गरम पाण्यामध्ये टाकलं तर त्याच्या गुठळ्या बनतात. तर मग काय करायचं, एका टोपामध्ये हे पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं कोमट पाणी टाकायचं. या पूर्ण पिठामध्ये कोमट पाणी टाकून पूर्ण ते पीठ हलवायचं आणि त्याचे आपण असं जे ग्रेव्ही वगैरे टाईप करतो ना, अशा पद्धतीने जे आपण इडलीला डोश्याला जसं पीठ करतो तशा पद्धतीनं ह्याची कन्सिस्टन्सी बनवायची त्या पिठाची. आणि नंतर ते पीठ अशा एवढं म्हणजे आपलं इडली डोशाचं जसं बॅटर असतं ना, अगदी तांदळाचं तसंच बॅटर आहे बघा. किती मस्त बॅटर झाले. आणि आईनं हे पीठ आहे ना ते थंड पाण्यामध्ये, म्हणजे थंड म्हणजे कोमट पाणी, कोमट पाण्यामध्येच मळालं हे पीठ. आणि हे बॅटर तुम्ही बघाल. आणि हे बनवलेलं बॅटर आहे ना, हे आपल्याला ह्या टोपामध्ये जे गरम पाणी आहे ना त्याच्यामध्ये वैरायचं आहे बघा. झालंय बॅटर.
आई लेकरू काहीतरी करते करू दे म्हणते तर करू नको दे. कोण म्हणतंय सांग मी काहीतरी नको म्हणते का बाई मीठ बघा मिठाचं प्रमाण अंदाजे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचंय. बघा इथं अंदाजाने नाही बदले नाही जास्त होईल आई मीठ. नाही बजा ते ह्याला बोलायचं वैरण्याची प्रोसेस. वैरायचं आहे हे शोनो बोल नका तू वरते काय वैरायचं आहे हे वैरते आहे. तेव्हा किती मस्त झालंय ना अजिबात गाठी झालेल्या नाहीत. आई ही परत शिजवायचं आहे अजून आता तर गाठी जाते रे अजून ही शिजवायचं आहे. पातळ होऊन परत शिजलं आईनं वरून पण थोडंसं थंड पाणी घातलंय बघा. वरून पण तरी 1-1.5 लिटर पाणी घातलंयच तिने. आणि परत हे सगळं मिक्स करायचं आणि परत चुलीवरती ठेवायचं. असं भात हलवायला लागते छान मस्त. आणि हे सांडगं बनवायचं त्यामुळे थोडंसं घट्टसर येणार. पापड बनवायचं असेल तरी पातळ लागेल ना. परत हा टोप गेला चुलीवरती. आता हलवत राहायचं ह्याला परत. हे चुलीवरती आमच्या इथे थोडासा अंधार पडतो त्यामुळे दिसत नाही. चांगलं शिजू द्यायचं. साधारणतः किती वेळ लागेल आता? 10-15 मिनिट तासभर लागेल. तासभर? हो बापरे तासभर लागेल शिजायला बाबा. असं कचरा शिजवायला थोडा लागला किती वेळ लागेल. खूप वेळ जातो सांडग्याला प्रोसेसला. तर हे जे सांडगे बनवणार आहे ना तर ते कांद्याचे तांदळाच्या पिठाचे असे सांडगे आहेत. तर 2 किलो जर पीठ घेतलं ना तर त्याच्यासाठी आपल्याला 2 किलो कांदे घ्यावे लागतात. तर स्मिता साल पाडते आणि मी इथं त्याचा असे भाग करते. 1 मिनिट त्यांना दाखवते. तर आपल्याला अशा पद्धतीचे बघा हलवायचं नाही कॅमेरा खूप हलवायचं. हां आता ही कांद्याची साईज आहे ना तर अशी छोटी पाहिजे ॲक्च्युली. ह्याच्यापेक्षा पण अजून छोटी आईने सांगितले त्यामुळे मी आता बारीक बारीक कांदा चिरणार आहे. आणि आपण जे सांडगे करणार आहेत ना तर ते सांडग्यामध्ये हा कांदा बसायला हवा त्यामुळे एवढी साईज बारीक असेल तर चालेल. आता पटापट आम्ही करतोय. स्मिताच इकडे चालू आहे की पालं वगैरे काढून द्यायची आणि मी इकडे कट करून घेते कांदा. चला आता हे चाकू आहे ते तिला देणार आहे. शिजले का मॅडम? शिजले? हां त्याच्या आत हां शिजलंय आई. बघू आई थांब मला दाखव. मला कोण बघ म्हणत नाही मला कळत नाही. हे बघा हे अशा पद्धतीनं पीठ हलकं व्हायला पाहिजे है ना काही. पीठ हलकं व्हायला पाहिजे पण टाकणार आहे. आता पीठ पूर्ण शिजले बघा. तरी पण 1-5-10 मिनिटं आम्ही आरावरती ठेवणार आहे. आणि आईने याच्यामध्ये तीळ टाकले तीळ ॲड केले. हे बघा आता कधी कधी आपण शिजताना पण तीळ टाकू शकतो किंवा पूर्ण शिजून झाल्यानंतर पण तीळ टाकू शकतो. दाताखाली लागतात छान. पीठ हलकं झालं तेव्हा समजायचं की आपलं हे शिजलंय पीठ. ह्याचं एक प्रॉब्लेम आहे की ह्याला हलवायला बाबा खूप लागतं. माझा तर हात भरून आलेला आहे मग अशी या मॅडम आणलं आमच्याकडे बाजलंच म्हणतात. बाज पण म्हणतात त्याला. आणि याच्यावरती ना ओलं धोतर अंतरले. पहिला सांडगा घातलेला आहे स्मिता. आणि हे छान येते का स्मिता? हो चांगलं आलंय चांगलं आलंय बघा. आता ह्याच्यामध्ये कांदा मिक्स केलाय आणि दाट घालायला सांगितलंय. साईज पण बघा. आता वरती फॅन चालाय मस्त. आणि या फॅनने ना खाल्ल्यानंतर टेस्ट खूप मस्त येणार आहे. पीठ शिजल्याशिवाय चांगले त्याचं पीठ इतकं हलकं फुलकं झालंय ना त्यामुळे पटकन वेगळं सांडलं असं तुटला जातोय. पटकन हाताला बिलकुल चिपकत नाही. मस्त झालं. आई आमची ना आम्ही लहान होतो तेव्हा खूप करायची असते सांडगे की नाही आई. खूप सांडगं खाल्ले का आम्ही लहानपणी. एकदम भज्यासारखी टेस्ट मस्त लागते हो त्याची. अगदी भजी खाल्ल्यासारखं. मग झालं मस्त वाटतं काय झालं. इशू कुठे गाई? इशू इशू बालच्या खाली गेले बघा. तुम्हाला दाखवायला लागते. इशू तुम्हाला इशिका दाखवते. 1 मिनिट इशिका. सॉरी त्याच्या खाली गेली पूर्ण
वर्षी बाप रे कसं आहे बघा त्या आम्ही लहानपणी असताना आमच्या आजीसोबत असे सांडगे भातोड्या कुरोड्या असे घालायचो आणि आत्ता खूप दिवसानंतर अशी आमची रंगत रंगली होती. मस्त लहानपणीच्या आठवणी काही गप्पा गोष्टी करत करत आम्ही ही सांडगे घालत होतो आणि खूप कॉमेडीसुद्धा आमची चाललेली लहानपणीच्या काही आठवणी सांगत सांगत. हे सांडगे कधी झाले हे समजलंच नाही. मी उज्ज्वला स्मिता आई आणि ही चिल्लर गँग आजूबाजूला फक्त बघत होते आणि नुसतं सतवायचं काम करत होते. पण काही म्हटलं तरी ना घरामध्ये माणसं असल्याशिवाय शोभाच नाही. हे बघा या मॅडमने आमच्या ही पद्धत कोणती बघा अशी सांडगे लांब लांब आहे ते जवळ करायची पद्धत आणि जागा करायची पद्धत सीमाकडून आमच्या शिकून घ्यावे. जर जागा सांडग्याला होत नसेल किंवा पापड्याला ओले तोपर्यंतच एका ठिकाणी गोळा करून का त्याची कणिक मळून ठेवायची मग भरपूर जागा होते. मग आम्ही एका खॉटचे एका बाजल्याचे एवढे सांडगे घातले. बिचारी आमची स्मिता ग उन्हामध्ये बिचारी काम करते उन्हामध्ये. हे सांडगे एवढे घातलेत बिचारीने. नको म्हटलं मी घालते तर नाही तिला लय हाऊस आहे. बाळाला सांभाळ तर नको. हे बघा बाबू नको इकडं आदवी का तर नंगा पुंगाचा आहे. अगं मी घालू का सीमा? ए सीमा मी घालू सांडगे? बिचारीची अवस्था बघा ग. तिला असं वाटतं की मी जास्त सांडगे घातले म्हणजे मला जास्त न्यायचं आहे. पण असं काय नाही सगळ्यांचा समान हक्क आहे. हे बघा कच कच ग गोंदू कच 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 ग. अगं माव चिल माव चिल इट्स कॉमेडी माव.